नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवलेली आहे फिश करी आणि ते सुद्धा फक्त 2 ते 3 साहित्य वापरून। आणि मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, 5 ते 6 पाकळ्या लसणाचं घेतलं आहे आणि जिरं घेतलं आहे अर्धा चमचा। तुम्ही बघू शकता फक्त 3 साहित्य घेतलेले आहे मी आणि तेलात फोडणी दिलेली आहे। छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपला ठेचा जसं बनवतो आपण मिरचीचा तसंच बनवायचं आहे आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। आपण कधीही नॉनव्हेजला मसाला वाटतो, वाटण तयार करतो, खूप सारं तामझाम न करता आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीने इन्स्टंट फिश करी खायची असेल तर ही एकदम झणझणीत आणि टेस्टी होते। मिरचीचं वाटण व्यवस्थित फ्राय झालं आहे, त्यात अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। मी इथे अर्धा किलो कतला माशी घेतलेली आहे आणि तुकडे करून आणलेले होते ऑलरेडी त्याचे आणि व्यवस्थित 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले आहे। वाटण व्यवस्थित झालेलं आहे। वाटणात आपल्याला फिशचे तुकडे टाकून घ्यायचे आहे। कसलंच तामझाम नाहीये या रेसिपीला, एकदम शॉर्टकट होणारी आहे आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम आहे। मी सगळे माशीचे तुकडे टाकून घेतलेले आहे। माशांमध्ये जास्त चमचा फिरवायचा नाहीये, एकदम मीठ टाकून घ्यायचं आहे। फिश खूप ही सॉफ्ट असते, त्याच्यामुळे 1 ते 2 उलटपालट करायचं आहे फक्त, ते जेणेकरून तुकडे पडणार नाही फिशचे। हिरव्या मिरचीच्या ठेच्यात बनवल्या जाणारी कतला माशीची रेसिपी जास्त प्रचलित नाहीये, पण ही रेसिपी जास्त तर खानदेश साईडला करण्यात जास्त येते। थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, मीठ टाकलेलं आहे थोडं पाणी सुटावं म्हणून। तुम्ही बघू शकता थोडंसं नॉर्मल पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेपला आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही, थोडं थिकच होऊ द्यायचं आहे, शिजेपुरती पाणी टाकायचं आहे। याचा थोडा रस्सा होतो पण खूप छान रस्सा लागतो। चला तर आपण जाणून घेऊया कतला माशी खाण्याचे फायदे। रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप मदत होते। इथे आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। स्नायूंना मजबूत ठेवते, शरीराची झिंज भरून काढण्यास मदत होते आणि हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरते। तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट हाफ कुक झालेले आहे, तुकडे सुद्धा पडत आहे। जास्त ओव्हर कुक करायची नाही आपल्याला, जास्तच गाळ शिजून जाऊ नये याची काळजी घ्या। मीडियम गॅसवर होऊ द्या थोडा वेळ, अजून थोडीशी कसर बाकी होती 2 ते 3 मिनिटाची। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आपली इथं फिश करी रेडी झालेली आहे। इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी। चला तर खाण्यासाठी एकदम गरम गरम मिरचीच्या ठेच्यातली फिश करी तयार आहे। एकदम छान लागते चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा तुम्ही तांदूळाच्या भाकरी बरोबर कशासोबतही खाऊ शकता। तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज, व्हिडिओज, ब्लॉग्स आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।